आता सकाळी एवढी लाकडं आणलं आहे, 3-4 बारे आहेत आणि मोठी मोठी आहेत. एवढी मोठी सगळे टाकलं आहे आणि आता वाजले आहेत बरोबर 11:15 झाले आहेत. आता मी कणकवली इकडे मोठी मोठी टाकलं आहे. ही आई आणल्यानात मम्मीन. आत्ता जातं कणकवली. आत्ता माझ्यावर होती लाकडं आजी होती आणि मी. पावणे 12. हे बघा यांचं सोपलं गोलंबो. हां गोलंबो सोपलं. 2 दिवस आणलंही नाही. आता नको आम्ही जाऊन येते पटकन. हातपाय ते तू हातपाय होतोय. बसान बी. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि आजच्या त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकण करू ऑफिशियल या चॅनल तुझा परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर मित्रांनो, मी सकाळी बघितलं जातं दाखवलं पहिल्यांदा. तो सकाळी लाकडं आणून टाकलंय. तसं पण लाकडांना उशिरात गेलं म्हणा. आता उशीर झालो आणि आम्ही दोघाच होतो. आजीने मी होता, मम्मी गेलेली कामाक. तर सुशील पण कामाक गेलो. मग आम्ही दोघाच होतो आणि आत्ता 11:15 केलंय आणि आत्ता चाललंय मी कणकवली चाललंय. कणकवली की तर अनुच्यात मासे अनुचे आहेत आणि मांजरांचं गोलंबो पण संपलं आणि त्याचबरोबर मम्मीचे बाबा पण येऊचे आहेत. तर म्हटलं काहीतरी घेऊन येऊया माशाविषयी. तर जातोय आणि बघूया आता काय गावत आता. आणि नंतर परत संध्याकाळी आपण ठरल्याप्रमाणे म्हणजे आता सध्या तरी आपण जास्त रविवारची फेरी आपले काजीतच जावचं लागतं. काजीत होतले त्या काजीत परत जातले संध्याकाळी. मित्रांनो, आता मी मांदेली आणि कांटा घेतलाय. मासे बाकी सगळे महाग आहेत. कुर्ले बघा कसं 700 रुपये किलो कुर्ले. तर आत्ता आम्ही गेलोय करा 50 सुद्धा. आता घेतोय मांजरांसाठी गोलंबो. आता मित्रांनो रस घेऊ थांबलोय. उसाचा रस आरोग्य एक नंबर आहे. मस्तपैकी आता थंडगार उसाचा रस घ्या आणि पुढे अजून बाजार घेऊ. बाजार म्हणजे बाकी काय नाही, तेल पिशवी घेऊच्या फक्त. मस्त सगळा झालेला असा. तर हे काय होतंय, काम चालू आहे. सुशिलाने येतोय आता नक्की माका माहीत नाही. तळीवाडी बोललो इकडे असताना जानवली गळीवाडी भवानी देवीचं मंदिर असा. त्या कलर काम चालू आहे त्यांचा. भेटला तर येऊन पोचले आता यातमध्ये. पेंटर काय करताय? कलर किती झालं मित्रांनो? पूर्ण कालाला काम यांचा. तर टचअप चालू आहे आणि कळसा घरवला. काय मस्त मजेत. हे बघा हे आमचे पेंटर स्वतःच जाय कर नसता दही सरलं. कोण आहे आपल्या व्हिडिओ चालू आहे रेकॉर्डला कोण असा.
हा दोघंच आज आता मित्रांनो फक्त कळस रोवला बाकी पुस्तकांचं पूर्ण कलर काम झालेला असा आणि आपले मित्रच अमोल जाधव पेंटर याचा आपण तुमका नंबर देऊया. ह्याची पेंटिंग तुम्ही बघितलं असेलच आमच्या घरात जाताना रंगवल्या सगळं त्यांनाच रंगवल्या ना एक नंबर हा. कसा पण कोणत्या पण प्रकारचा कलर काम असत तर करता तो आणि एकदा कलर काम बघलास तर परत आवडत असा असतात. आपण याचा नंबर आपल्या व्हिडिओत देऊया. चला जाऊया आता घराकडे. हे दुपारी जेवणाची तयारी करतो आता दोघं पण. ते कसं समजलं पण नाही की मी व्हिडिओ करत दिलाय तो म्हणता कोणाकडे बोलतो. काय रे चावी चावी विसरलास ही का टिकी का कलर कामात व्यस्त झाले. चल रे आता येईल सवाई झालो येले घराकडे. हे बघा पेंटर आमच्या माझ्या पाठसूनच दिलो त्यांचे कलर न उचरवले होते. आणि ही बघा चाळवली त्यांचं गुलमू पण आणलं या कोणतो मांजरांचो आता हे काय तेलपिशाने भाजी आणलाय बस भाजी उद्याच नाही तुमचा होता म्हणून आणलोय. चला जाता लागा आपण तयारी खातली आहेत मग तयारी करते ह्या खय लागू गे चाळणीच्या मुलाला तुला लावतो ओळखला याला ना आता ह्यांका घालत जगत काही धुमशान चालू असतं यांचा धीर नाही थार नाही. थांबा गो थांबा गो बाय ती भाजी आहे ती ये वगडे ये आता बघा सगळं येतले धावत ये 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 गो ये दोघा येईल ती का सगळं इली सगळी काय माझ्याकडे काय नाही सगळा घराचा फसवलंय तुमका ह्या बघता बघा सर रागान बघ 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 कसा बघता रागान चिनग्या रागान बघता बघ कसा. तर मित्रांनो आता आजी आहे बटाट्याचं कालान करता तर आता वाजले 2 मासे नीट करूच त्याच्यानंतर करणार 3 वाजतील आई आहे हा वाटार लावता मग उशीर होतो. आता काय मासे नाही आता नीट करतलंय आणि ठेवून देतलंय मीठ वगैरे लावून. मासे गेले रात्रीच्या. आता कालान झाला बटाट्याचा की मग नीट करू द्या. बोमटत राहा आता रात्री जागत काय नाही भेटायचं आता. आता है मम्मी तवसा किस्ता मासे वगैरे मग साफ करून झाले नीट केलंय. दुपारी होता बटाट्याचं कालवण दाखवलंय तर जेवलंय वगैरे जरा आराम केलाय. आता है मम्मी परत तवसा किस बसली म्हटला व्हिडिओ करूया. आता तसा कशासाठी या कशासाठी आहे मम्मी उंड्यांसाठी हां आता उंडे करूचे आहेत. माशाच्या चटण्या म्हणजे माशाच्या चटणीसोबत उंडे खाऊ एकदम मस्त मस्त लागतात ते. रात्री जागणार ते आता वाजले 4:15 झाले.
ह्या नारळी तवसा होता आणि ह्या रेग्युलर होता. कधी काढलेला गे या? कधी काढलेला होता? बघा गणपतीत काढलेला तवसा अजून ठेवल्याने या. दोन तसे तेव्हाचीच होत गणपतीच्या टायमाच्या. गणपती झाले किती महिने? ही बघा मित्रांनो पान आहोत. याच्यात उंडे करतली. आजी तिकडे चाय ठेवता. ये हे 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 काय की तांदूळ होत नाही कणेर ना बारीक केलेलो आहे हो. एकदम रव्यासारखं हा. एवढं कधी हे टाकलं नंतर ह्याच्यात टाकलं ह्याच्यात तवसा शिजवतात चालू आहे. तवसा शिजला का नंतर मग ह्याच्यात टाकणार हे तांदूळ याच्यात कणेर कणेर. तर आत्ता मी जाते माळावर जरा फेरी मारून येतो आहे. हिना फसवल्या आणि ह्या उंडे करूक बसली. हिना पण फसवल्या सकाळपासून सांगलेल्यांदा. हा उंडे करूचे आणलंय मी आणि जमली बांधून दिल्या. तर आत्ता मी येलोय बागेकडे आणि हे बघा असं कोण नाही कोण म्हणजे हे पेचत असता. आता ह्या सवा बघा पेचल्याशिवाय एवढा असं झाला नाही. या हय्याक आणि हय्याक पण है ना जास्त पण हैसून नक्कीच कोणतरी बाहेर गेलेला किंवा आत नाही गेलेला. कारण हे निसा पेचला दिसत नाही हा. तर बघा हे पावलाचे निशाण पण आहे. हैसून एवढे चपलाच आहे हा पाय पडलेलो आहे. हे जरा पेचला पूर्ण पोकळ दिसता. एकदा आडो करू झालो परत. अरे होत नाही काहीतरी करावं लागेल. ते दोन ठिकाणी जरा पोकळ होतात. हे जरा काठी वगैरे लावलं आहे. बाकी इकडे केलेला आपण तर इकडे नाही काय काही अजून काही नाही एवढं मोहर नाही का. ती पानं ना हे अशी पडतात सगळीकडे जास्त करून तशीच झाली आहेत. आणि ते काय कसा तो गव्हाची ती चेंडी पण त्याची वरतो तुरो ह्याची पण वाट लागली. नक्की कशामुळे होतं काय तर नाही माहिती. पानावर अशी कुस्करल्यासारखी म्हणजे अशी एकदम गोळ्या झाल्यासारखी मॅगीसारखी झाली आहेत. एका औषध काय माझ्या मते कीड वगैरे असतात एका औषध काय माका पण नाही माहिती. विचारू काय तुमका तर माझ्यासाठी कमेंटवर नक्कीच सांगा. असे खेळणे वाचत वैक करू झाली तेवढं असं बहुतेक काळजी जसे झाले आहेत. बहुतेक काही धरले आहेत. गेल्या वेळी तिकडचा बंद केला होता त्या बाजूचा. त्याच्यानंतर परत मम्मीने वाहिलेली माळावर. तर ह्योचा म्हणजे एवढं भागाना सुन्ना एवढं म्हणजे तिकडे जास्त असं नाही पण एवढं ह्या म्हणजे पूर्ण मूस पाडलेली होती. म्हणजे असा जाऊची वाट असताना तसं केलेला होता. परत मग त्याने मम्मीने बांधून ठेवल्या आणि काढल्याने पूर्ण. आता ह्याची आड्याची लाकडा काढून घेऊन जातात की आडू तोडून आतमध्ये येतात काय माहिती. बाकी दुसरं वगैरे खालच्यापासून तर ठीक आहे. अजून एक मोहरच योग नाही. अजून एकच फांदी मोहरली होती. फांदी नाही एक तुर होईल एक तुर होईल बाकी तशीच. आता एकदा आडो करू गयो सगळं आणि रान तेर पूर्ण सगळं मारून टाकलं मी. सुशीलचा मित्र होतो रान कापूसाठी. आता आपल्याला घराकडे थोडा वेळ थांबतलं आहे मी.
आता वाजले बरोबर 5:30 झाले. आता जरा असं फक्त झालं तर पॅक केलं आहे. आता हे ते बाजू करता आजी एक एक काढून हे सुपात ठेवता असे काढून. एक आहे असं उघडून दाखव. वास एकदम मस्त येता हळदीच्या पानाचं. हे बघा असे घट होतात पूर्ण. त्याच्यानंतर ते परत उकळत ठेवणार. बघा हे पाणी घेतलं ना थंड गरम आहेत ना त्यामुळे. हे गोल झाले ना म्हणून तर उशीर लागतो. आऊ हो हो लय गरमत. ही जुनी चांबडी आहे ना. उकळत ठेवताना अशी ह्या पद्धतीने लावतात. आपण जशी कोपऱ्यात कवळा लावतो तशीच होती होय ना गे. टाके हां कवळांची जशी चाकी लावतात तसा. वास एकदम मस्त येता हळदीच्या पानाचं. मस्त एक नंबर. आणि हे माशाची चटणी खाऊ ना लय भारी लागतात. ट्राय कधी केलाच नसेल तर नक्की ट्राय करून बघा. हे धर. हे बघा पाण्यात असे ना पूर्ण लबलेब होतात म्हणजे कारण ते असे घट नाही आहेत. जेव्हा आपण उकडतो तेव्हा ते घट होतात. हे टाक. थांब टाकते. मी सुटले ना. आधी ते चाळणीत ठेवता कारण उकड्या कोय म्हणून. ते डायरेक्ट पाण्यात उकडत घालत नाही. खालच्या टोपात पाणी असतं त्याच्यावरही चाळण असतं. चाळणीत ते उंडे असतात. म्हणजे चाळणी का होल असतात त्या होलात ना वाफ जाऊन जाऊन ते उकाडतात. म्हणजे वाफेर शिजवले जातात. आणि वाफ बाहेर जास्त जाऊ नये म्हणून ह्या टोप असता वर. तर मित्रांनो आता मी एक उंडो खातोय. चव बघतोय. आजीने सांगितलं आणि खाय चव बघ. तर तो खाते मी आता. चाय वांगडा. चाय गरम. आई चाय गरम नको करे जास्त. उंडोत लय गरम हा. हात भाजता. वास एकदम मस्त येतो भारी. एक नंबर. गरम गरम हा. हे असं घ्यायचं. मस्त चालेल. एक नंबर झालं. चायतनं पण एकदम मस्त वाटतं. तर आता मम्मी सार करता ह्याचा माशांचा. बघा मासे त्यात कांटा पण आणि पेढी पण आहेत. दुपारी साफ करून मीठ वर लावून ठेवले. आणि ती तकडे ह्या मांडलेली आहे ती भाजूची आहे. आमचे वायरमन पेंटर तैले घराकडे पाया पडता. आशीर्वाद चांगलं द्यावा आहे का. हां फयाक चालू आपण डॉक्टर जायत नाही. औषध खाऊ घ्यावा. तो औषध खाता. कसला आता का अडूसाचा. मित्रांनो आत्ता बसले जेवग. आणि आत्ता जेवणात असतं उंडे असत ही भाजलेली मांदेली सारा. आणि आत्ता मी जेव सुरुवात करतोय. तर चला तर परत भेटाय पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटाय आपण पुढच्या व्हिडिओत.